झालेच पाहिजे, झोपलेले शासन जागे झालेच पाहिजे। मुर्दाबाद मुर्दाबाद, मुख्याधिकारी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुख्याधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद। भ्रष्टाचार मुख्य अधिकारीचा भ्रष्टाचार मुख्य अधिकारी यांचा नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्या विरोधात आम्ही मागील 3 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे। 13 सप्टेंबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याविरोधात एक समिती गठीत केलेली आहे। त्यांच्याविरोधात 20 मुद्द्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे। आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे मनीषा वडेपल्ले आहेत हे एका विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं बरेचदा काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हेतूने सगळं काम करत आहे। आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ 4.5-5 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे। प्रमोशनवरून त्यांची बदली झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही। आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे की 3 वर्षापेक्षा जास्त कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे। आम्ही 17/10/25ला निवेदन दिलं होतं माननीय जिल्हाधिकारी साहेबाला, त्याचा उत्तर नाही आला म्हणून परवा आम्ही 28ला 48 तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी सौजन्य दाखवलं नाही। आणि आम्ही 28च्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण 28 तारखेला जर 48 तारखेला त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत। पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? नाही, आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे। आता म्हणजे आम्ही ही हलगी ह्याच्यासाठी वाजवतो की प्रशासनाने जागरण झालं पाहिजे। जर जागृत होत नसेल तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये 24 तास हलगी वाजवू जिथं नगरपालिकेची निवडणुकाची प्रक्रिया चालू आहे। कारण जोपर्यंत ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हटवले जात नाही किंवा त्याची बदली होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू। तुम्ही म्हणता की एका विशेष व्यक्तीला त्यांचा लाभ पोहोचतात, ती व्यक्ती कोण आहे आणि काय लाभ पोहोचवतात? नाही, त्याला व्यक्तिविशेष कोण आहे म्हणजे तर जे आता सत्ताधारी पक्ष होते त्यांच्यासोबत मागील 3 वर्षापासून प्रशासनाचा राज आहे, पण अख्ख्या परंडा शहराला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात मिळवून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाट रचना करण्यात आली आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान असली पाहिजे। एक वार्ड 2500चा आणि एक वार्ड 1000चा आहे, जे 1500 मताची तफावत आहे। वास्तविक पाहता परंडाची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या 17,423, त्याप्रमाणे 1750 मताचा एक वार्ड झाला पाहिजे, प्रभाग झाला पाहिजे होता। परंतु तसे न करता काही प्रभाग 3000चे केलेत, काही 2,500चे केलेत, काही 1000चे केलेत, काही 1200 केलेत। म्हणजे परिस्थिती बघून त्यांना फायदा पोहोचण्याचे उद्देश सर्व कृत्य केलेले आहे आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हिअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही। वास्तविक पाहता कुणीही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हिअरिंग झाली पाहिजे, रिसर्च त्याचा निकाल दिला पाहिजे। तसं नाही करताना प्रत्येकाच्या अर्ज त्यांनी निकाली काढले।